हॅलो, कोमल काय किचनमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पावभाजी. तर चला तर आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया. तर मी घेतलेल्या आहेत भाज्या. जे भाज्या आहेत गाजर, आलू, गोबी, शिमला मिरची. तुमच्याकडे जे पण भाज्या असतील ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा, मी भाज्या चिरून एका कुकरमध्ये टाकून त्याला धुवून घेत आहे. तर माझी ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजेल. आणि माझ्या चॅनलला लाईक कमेंट नक्की करा की सांगा की माझी ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला. तर प्लीज लाईक करत राहा. माझी रेसिपी आवडते की नाही ते समजते तुम्हाला पण. तर बेल आयकनला क्लिक करा, सबस्क्राईब करा, माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून. तर हे बघा, मी जे भाज्या आहेत ते धुवून घेतलेल्या आहेत. तर मी कुकरमध्ये हे भाज्या टाकून घेते. याच्यामध्ये आता पाणी टाकून गॅसवर ठेवूया. हे बघा, मी दोन तांबे पाणी टाकत आहे आणि 2 ते 3 तांबे पाणी टाकायचे आहे आपल्याला. तर पाणी जे आहे ते आपण नंतर निथळून घेऊया. तर हे बघा, मी झाकण लावत आहे कुकरला. तर आपल्या भाज्या 3 ते 4 शिट्ट्यामध्ये शिजून जातील. तर चला तर दुसरे एक कांदा ते चिरून घेऊया. तर मी घेतलेले आहे 4-5 कांदे. तर मी बारीक कट करून घेत आहे कांदे. आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहेत. तुमच्या 5-7 कांदे चिरून तुम्ही एकदाच ठेवून द्या, नंतर तुम्हाला पावभाजी संग पण खायला लागते. तर त्यासाठी मी जास्त कांदे चिरत आहे. थोडे कांदे मी भाजीमध्ये टाकणार आहेत आणि थोडेसे आपल्याला वरून खायला पण लागतात. त्यासाठी मी आधी पहिलेच चिरून ठेवत आहे सगळे कांदे. मी 6 ते 7 कांदे घेतलेले आहेत. 4 कांदे मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर मी बनवणार आहे अशी 5-6 माणसाला पुरणारी पावभाजी. तर हे बघा, मी असे कांदे पूर्ण चिरून घेतलेले आहेत. हे बघा, याला टाकत आहे मी. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, बघत राहा. हे बघा, मी 2 टमाटे घेतलेले आहेत. याला कट करून घेऊया. मी पहिले 1 टमाटर दाखवलेले आहे, नंतर मी चिरून घेतलेला आहे 1 टमाटर. तर हे बघा, 2 टमाटे घेत आहे मी. पहिले तुम्हाला व्हिडिओमध्ये मी 1 टमाटर दाखवला आहे. टमाटे आपल्याला 2 ते 3 तुम्ही घेऊ शकता. तर कारण ते जे कलर पण येतो भाजीला छान लालसर. तर त्यासाठी मी भाजीला दुसरे बीट वापरत नाही. बीट माझ्याकडे नाही, म्हणून तुमच्याकडे बीट असेल तर तुम्ही बीट पण टाकू शकता कलरसाठी. तर मी हे बघा, शिमला मिरची पण घेतलेली आहे, टमॅटो घेतलेले आहे, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. हे जे आपल्याला फोडणीला टाकायचं आहे. तर मी शिमला मिरची शिजताना पण कुकरमध्ये पण टाकलेली आहे. बारीक साईडला 2 शिमला मिरची मी बारीक कट करून घ्यायची आहे. हे बघा, मग आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत आणि हे आपलं पाणी जास्त झालेलं आहे. ते आपल्याला एका उगण्यामध्ये चाळणी ठेवून काढून घ्यायचं आहे पाणी. हे बघा, चाळणी अशी ठेवून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते मॅश करायचं आहे. तर पहिलं आपण निथळून घेऊया पाणी. हे बघा, तुम्हाला दाखवत आहे मी. तर हे बघा, पाणी असं निथळून घेतलेलं आहे आणि हेच पाणी आपल्याला भाजीला टाकायचं आहे. तर हे बघा, मॅश करत आहे मी मॅशरनं. बघा, बारीक असं जी शिमला मिरची गाजर आहे ते बारीक असं दाबून घ्यायचं आहे मॅशरनं. छान असं मॅश करायचं आहे. बारीक जितकं मॅश करशाल तितकी पावभाजी छान होते. तर हे बघा, जास्त मोठं नाही ठेवायचं आहे, ते छान वाटत नाही भाजी खायला. आणि अशी पावभाजी असे रस्सा तर मी जास्त पातळ पण नाही पावभाजी बनवणार आहे. तुमच्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता. हे बघा, आपलं मी या प्रकाराने मॅश केलेलं आहे. तुम्ही असंच प्रकारे मॅश करून घ्या. तर मी ठेवलेलं आहे कुकरमध्ये टाकलेलं आहे 2 ते 3 चमच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला.
हे बघा, त्यानंतर मी टाकणार आहे बटर ह्याच्यामध्ये. हे बघा, बटर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही नाही टाकायचं असेल तर वरून पण टाकू शकता बटर. तर हे बघा, मी बटर टाकलेले आहे. आता बटर गरम होत आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी जिरे टाकायचे आहे नंतर. हे बघा, आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूणचं पेस्ट. लसूणचे वाटलेलं पेस्ट टाकून द्यायचं आहे. तर हे बघा, लसूण परतून घेत आहे खालीवरी. हे बघा, छान असं भाजल्या जातो लसूण. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. मी बघा, कांदा तुम्हाला दाखवत आहे मी केवढा टाकलेला आहे. हे बघा, त्याच्यातला अर्धा मी कांदा ठेवलेले आहे साईडला खाण्यासाठी. तर कांदा आपल्याला लालसर असा भाजून घ्यायचा आहे. तर परतून घेऊया कांद्याला आपण. हे बघा, या प्रकाराने छान असा परततो. तर हे बघा, छान असा भाजून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरची पण टाकायची आहे. हे बघा, आपली साईडला कट करून घेतलेली शिमला मिरची याच्यामध्ये टाकूया. हे बघा, आपल्याला छान परतून घ्यायचं आहे असं. पावभाजी म्हणलं की लेकराला तर खूपच आवडते आपल्या. तर पावभाजी असं कोणाला नाही आवडत असं नाहीच. तर ही अशी पावभाजी तुम्ही बनवशाल ना, बार बार खाशाल. तर बघा, मी याच्यामध्ये टमॅटो टाकत आहे. जे 2 टमॅटो घेतले आहेत मी. 2 टमॅटो, तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही 3-4 टमॅटो पण घेऊ शकता. तर मी 2च घेतलेले आहे. हे बघा, परतून घेऊया याला. छान असं भाजू. आपले टमाटर जे आहे ते भाजलं गेलं पाहिजे छान. तर मॅशर घेतलेला आहे मी. एक मॅशरनं आपल्याला टमाटे जे आहे त्याच्यामध्ये हे करायचे आहेत, दाबून घ्यायचे आहेत. हे बघा, मॅश करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकाराने. तर यामध्ये आता आपण टाकणार आहे मसाले. मसाले पहिले हे बघा, मी टाकलेला आहे लाल मिरची 1 चमचा, हळद टाकली अर्धा चमचा. तर मी घेतलेला आहे एव्हरेस्टचा मसाला, पावभाजी मसाला घेतलेला आहे. तर हे बघा, मी 2 चम्मच एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये. हे बघा, पहिला 1 चम्मच टाकले, आता 1 चम्मच टाकलेले आहे. 2 चम्मच मी पावभाजी मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये. तर आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं भाजला गेला पाहिजे तो मसाला. तर हे बघा, मी वरून टाकलेले आहे कलरसाठी कश्मीरी लाल मिरची. तर याच्यानं कलर छान होतो. हे तिखट जास्त नसते कश्मीरी मिरची लाल. तर हे बघा, कलरसाठी मी टाकलेलं आहे. तर थोडंसं आपल्याला टाकायचं आहे मीठ चवीनुसार. हे बघा, मीठ टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं छान आपल्या कलर सुटलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे, मसाले पण भाजलेले आहे. हे बघा, थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे मी वरून. आणि त्याच्यामध्ये आपलं जे मॅश केलेलं जे भाज्या आहेत ते याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत कुकरमध्ये. तर हे बघा, छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, किती छान असं कलर आलेला आहे बघा. वरून मी टाकत आहे 1 गिलास पाणी. हे बघा, आपली किती छान पावभाजी झालेली आहे. याला कशी उकळी येते बघा. आता याला एक वाफ निघू द्यायची आहे, उकळी येऊ द्यायची आहे थोडीशी. हे असं पावभाजी जास्त उकळले तर अंगावर शितोडे येतील, याचे लक्ष घ्या. गदगद शितोडा येते बरं, तर लक्ष घ्या तुम्ही. तर हे बघा, कशी उकळ्या फुटायल्या साईडला. आणि वरून मी टाकलेलं आहे बघा, अशा अंगावर शितोडे उडतात. तर ते मी वरून मसाला टाकलेला आहे 1 चम्मच पावभाजी मसाला. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर आपण 1 बटरचा तुकडा टाकूया वर. छान अशी पावभाजी आपली तयार होते. तुम्हाला खूप आवडेल ही पावभाजी. तुम्ही एक बार बनवशाल ना, तुम्हाला खूप आवडेल. हे बघा, छान अशी आपली पावभाजी झालेली आहे. तुम्हाला खूप आवडेल ही पावभाजी. तुम्ही एक बार बनवून खाशाल ना,
माझ्या लेकराला तर खूप आवडली आहे पावभाजी. तर चला तर आपण पाव गरम करून घेऊया. तर मी थोडंसं बटर घेतलेलं आहे, जे पॅनला लावून घेतलेले आहे याला तव्याला. तर मी पावला पण पहिलं बटर लावून घेतलेलं आहे आणि वरून उलटं करून त्याला साईडचे 2 खापे केलेले आहेत चाकूने. तर हे बघा मी वरून थोडा आणि बटर लावून घेत आहे, पाव भाजून घेत आहे. हे बघा छान असे पाव भाजत आहेत. हे बघा बटर लावून छान भाजून घ्यायचे आहे आपला पाव, खूप छान लागतात. हे बघा पाव आपले किती छान भाजलेले आहेत. हे बघा आणि आपल्याला आहे ना एक उलटणे घ्यायचं आहे. उलटण्यानं असं छान असे पाव दाबून घ्यायचे आहेत, खाली वरी परतून घ्या. बघा किती छान भाजले आहेत आपले पाव. मला खूप आवडतील बघा, पावभाजी खूप आवडेल. हे बघा मी प्लेटामध्ये आपले पाव भाजून झालेले आहे, एका प्लेटामध्ये काढून घेत आहे मी पाव. हे बघा मी सगळे पाव भाजून घेत आहे. तर चला तर आपण वाढायला सुरुवात करूया. हे बघा मी भाजी टाकलेली आहे, तुम्हाला खूप आवडेल. माझी रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.